पण त्या मेहनतीला फळ तेव्हाच भेटतं जेव्हा सर्व कुटुंब, जसे माझे आई वडील तर आधीपासून होते, पण माझं लग्न झाल्यानंतर तसाच सपोर्ट माझे सासू सासरे, माझे मिस्टर यांच्या सगळ्यांकडून भेटतो. त्यामुळे मी हे पूर्ण करू शकते. कारण की मला ही एक्झाम अशी आहे की त्याच्यात सातत्य ठेवावं लागतं, लवकर सक्सेस भेटत नाही, पण त्याच्यात मला मोटिवेट करायला सगळी फॅमिली होती, त्यांचा सहभाग होता. त्यामुळे मी हे सगळं शक्य झालं मला आणि CA परीक्षा उत्तीर्ण. धन्यवाद. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हटलं तर तिची मेहनत आणि तिची लढाई शेवटपर्यंत त्यांनी जिद्द सोडली नाही, करत राहिली. बऱ्याच अटेम्प्ट्स तिचे म्हणजे अनसक्सेसफुल राहिले तरी शेवटपर्यंत ती स्ट्रगल करत राहिली आणि शेवटी आता मे मध्ये तिचं फायनल याच्यामध्ये कन्क्लुजन असं निघालं CAचं पास केलं. बोला शुभेच्छा सरला. सरला त्यांनी घरचं काम पाहून त्यांनी आणि आपल्या पतीसोबत त्यांच्या व्यवसायात मदत करून सरिताताई यांनी ते घरचं काम पाहून आपल्या पतीच्या व्यवसायात मदत करून हे यश संपादन केलेलं आहे. आणि समाजातील मुलींना ज्यांना शिकायचं आहे परंतु त्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे खूप मोठ्या अडचणी, त्यांच्यापेक्षा जास्त अडचणी ताईंनी पाहिल्या आणि त्यांनी हे यश संपादन केलं. तर यांची प्रेरणा घेऊन अनेक मुली संसार करता करता, व्यवसाय करता करता, नोकरी करता करता पुढे शिकतील अशी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे समाजाला प्रेरणा देईल अशा ताईंची आज समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी सत्कार करण्यात आला. त्यांचं मीही स्वतः वैयक्तिक खूप खूप अभिनंदन. ताईंना एक प्रश्न असा आहे की तुमच्या या यशामध्ये तुम्ही कोणाला आदर्श मानता किंवा कोणाच्या याच्यामुळे आपल्याला हे यश मिळालेलं आहे? आदर्श मी म्हणजे लग्नाआधी तर आदर्श असे होते की डोळ्यासमोर मोठे मोठे व्यक्तिमत्व होते, पण लग्नानंतर माझ्या म्हणजे सहवासात असलेले माझे सासरे हे माझे आदर्श आहे. आमची जाधव परिवाराची आमची भाषी आहे आणि ही गरीब परिस्थितीमधून अतिशय गरीब परिस्थितीमधून तिने CA झाली. त्याबद्दल आमच्या जाधव परिवाराच्या वतीने आणि राजाळे परिवार यांचं मनापासून मी दोघांचंही मनापासून स्वागत करतो आणि तिला पुढील आयुष्यासाठी आणि तिच्या कामासाठी शुभेच्छा देतो. थँक्यू.